जागतिक अस्थिरतेवर मात करत भारताच्या अर्थव्यवस्थेची वेगानं वाटचाल. जग भारताच्या विकास मॉडेलकडे आशेचं मॉडेल म्हणून पाहत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. काँग्रेसनं शहरी नक्षलवादाला खतपाणी घातल्याची टीका करत आपल्या स्वार्थासाठी देशहिताला तिलांजली देणाऱ्या काँग्रेसचा देशहिताला मोठा धोका. पंतप्रधानांचा घणाघात. मानवतेविरोधातल्या गुन्ह्यांप्रकरणी बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना तिथल्या न्यायाधिकरणाची मृत्यूदंडाची शिक्षा. हसीना यांनी सर्व आरोप फेटाळले. दिल्ली कार स्फोटातल्या दोषींना पाताळातूनही शोधून काढून त्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा निर्धार. दिल्ली कार स्फोट प्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी आमिर रशीद अलीची रवानगी 10 दिवसांच्या एनआयए कोठडीत. या प्रकरणी आणखी एकाला श्रीनगरमधून अटक. भारत कोणत्याही प्रकारच्या युद्धाला प्रत्युत्तर देण्यास सज्ज. दहशतवादाचं समर्थन करून प्रोत्साहन देणाऱ्यांना योग्य आणि चोख उत्तर देणार. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी. शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी बियाणांमध्ये संशोधन आणि विकासाला चालना देण्यासह साथी पोर्टलवर नोंदणी करण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं सर्व कंपन्यांना मुंबईतल्या कार्यक्रमात आवाहन. बनावट बियाणं नष्ट करण्यासाठी तंत्रज्ञानाचा समावेश करण्याकडे लक्ष वेधत बियाणांच्या क्षेत्रामध्ये नवोन्मेष आणण्याची गरज. एशियन सीड काँग्रेसमध्ये मुख्यमंत्र्यांकडून अधोरेखित. इलेक्ट्रॉनिक घटक उत्पादन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत 7,000 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या 17 प्रकल्पांना मंजुरी. 60,000 कोटींचं उत्पादन आणि 11,000हून अधिक रोजगार अपेक्षित. महाजेनको आणि न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार. अणुऊर्जेपासून वीज निर्मितीमध्ये सहभागी होणारं महाराष्ट्र पहिलं राज्य. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेला 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. आणि सौदी अरेबियात मदिनाजवळ झालेल्या रस्ते अपघातात 45 भारतीय नागरिकांचा मृत्यू. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून दुःख व्यक्त.